जय हिंद जय श्रीराम मित्रांनो. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शिवतेज माने ब्लॉग्सवर. आणि आज आपण आलो आहे माझ्या स्वतःच्या हॉटेलच्या व्हिजिटसाठी. आणि हा जो आहे हा सांगली कोल्हापूर हायवे आहे. आणि हातकणंगलेपासून हार्डली 3 किलोमीटरवरती हॉटेल शिवतीर्थ प्युअर व्हेज नावाचं माझं हॉटेल आहे. तर आज आपण बघूया हॉटेल माझं कसं आहे, तुम्हाला आवडतंय का. हा जो समोर बोर्ड आहे सगळ्यात खाली जे बघताय तो डिजिटल बोर्ड आहे. आणि डिजिटल बोर्डाच्या वरती जो बघताय तो LED बोर्ड आहे. हॉटेल शिवतीर्थ म्हणून लिहिलं आहे. आणि सगळ्यात वरती आहेत ते फ्लॅग्स आहेत. त्या झेंड्यांमुळं तुम्हाला जे ड्रायव्हर आहेत किंवा जे टुरिस्ट लोक आहेत त्या ड्रायव्हरना ते अट्रॅक्ट करतात झेंडे, म्हणून ते झेंडे वरती मी लावलेले आहेत. आणि ही जी किटली बघताय तो आमचा चहा पण खूप फेमस आहे. आणि आता थोडासा टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते थोड्या दिवसासाठी बंद आहे. काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, ते लवकरच आम्ही सुरू करून घेऊ. आणि ह्याच्यामधून असं पाणी पडतं आणि कपबशी ओव्हरफ्लो होते आणि त्याच्यातून पाणी खाली पडतं, अशा प्रकारचा तो कन्सेप्ट आहे. आणि परत कोणत्या तरी व्लॉग्समध्ये आम्ही तो फक्त एवढाच व्ह्यू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. आणि त्याच्या बॅक साईडला जे बघताय तुम्ही ते चहा सेंटर आहे आपलं. आणि तिथून चहा, छोटेसे स्नॅक्स वगैरे असं काही छोटं मोठं साहित्य तिथं तुम्हाला मिळतं. आणि हे जे तुम्ही बघताय हे वडाचं झाड आहे. हे साधारणतः 4-5 वर्षांपूर्वी ते झाड माझ्या खांद्याला लागत होतं, एवढं लहान होतं. आणि त्याला मी आमच्या घरच्या गाईच्या शेणाचं शेणखत, सेंद्रिय खत तयार करून ह्या झाडांना खत म्हणून मी घातलंय. तर ते एवढं उंच झालंय की मला मान वर करून बघावी लागते आणि खूप भारी वाटतं. खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या झाडांची सावली खूप छान पडते. आणि बरेचसे लोक एकदा इथं बसले चहा घेत किंवा जेवण झाल्यानंतर तर इथं उठायचं नावच घेत नाहीत. तर अशी ही काही झाडं आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडं आला तर हे सगळं पार्किंग वगैरे आहे. आणि अशा गाड्या ओळीनं असं लागतात अशा सगळ्या. आणि तशी पार्किंगला जागा भरपूर आहे. हायवेला जर हॉटेल काढायचं म्हटलं तर पार्किंगचा खूप विचार करावा लागतो, कारण गाड्या कुठल्याही साईजच्या येऊ शकतात. त्यामुळे पार्किंग मोठं ठेवलं आहे आम्ही. या तर अजून पुढं बघू आपण काय काय आहे ते. तर ही आम्ही पाण्याची टाकी बांधलेली आहे. तर साधारणतः 15 बाय 15 अशी टाकी आहे. आणि खोली पण भरपूर आहे. खोली साधारणतः असेल की 10 ते 11 फूट खोली आहे. म्हणजे भरपूर आत कामगार उतरून ती साफ करू शकतात, स्वच्छ करू शकतात. तर ह्या टाकीची गरज ह्यासाठी असते की बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतो, शॉर्टेज येतं. आणि पाणी वरचं टाक्या पूर्ण रिकाम्या झाल्या, टँकर आला तर वरती फक्त हॉटेलच्या वरती 4000 लिटर टाक्यांची कपॅसिटी आहे. मग टँकर असतो 10 ते 12,000 लिटरचा. प्रश्न पडतो की 12,000 लिटर पाणी उतरायचं कसं. त्यामुळे रिझर्वला पाणी असावं आपल्याकडं, म्हणून एक टँकर आम्ही ह्याच्यामध्ये उतरतो. आणि ह्याच्यातून वरती 2-2 हजार लिटरच्या ज्या टाक्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही पाणी चढवतो वरती. त्यामुळे ह्या टाकीचा खास करून उपयोग खूप छान झाला. आणि सुरुवातीला पैसे इतके इन्व्हेस्ट झाले होते की टाक्या बांधायचा सुद्धा खर्च पेलत नव्हता. पण नंतर आम्ही हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी डेव्हलप करत गेलो. आणि आज आम्ही बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता पत्र्याच्या काठाला जी मोठी पाईप बघताय तुम्ही 4 इंची, त्या पाईपमध्ये पत्र्यावरचं पूर्ण साठलेलं पाणी एकत्र येतं. आणि हे सगळं पाणी एकत्र करून आम्ही असं इकडं आणतो
आणि तिथं कोपऱ्यात तुम्ही बघू शकताय तो काळा फिल्टर आहे इथं, आणि ह्या फिल्टर मध्ये ते पाणी स्वच्छ होतं. वरचं सगळं रुफिंगचं पाणी एकत्र येऊन आणि स्वच्छ होऊन जमिनीतून अशी पाईप आम्ही टाकलेली आहे, ती थेट इथं तुम्ही बघू शकता जमिनीवर थोडी उघडी आलेली आहे इथं. आणि हे पाणी सगळं एकत्र इथं जातं आणि इथून ते बोरमध्ये आत जातं कूपनलिकेमध्ये. अशा प्रकारे आम्ही पावसाचं पाणी एक थेंब सुद्धा वाया घालवत नाही, कारण मला नाही वाटत की आमच्या एवढं पाण्याचं महत्त्व कुणाला माहिती असेल. तर हॉटेलसाठी भरपूर पाणी लागतं, त्यामुळे पावसाळ्यामध्ये आम्ही खूप पाणी साठवून बोरमध्ये सोडतो, जेणेकरून उन्हाळ्यापर्यंत त्याचा फ्लो चांगला राहतो बोरचा आणि पाणी पुरतं उन्हाळ्यापर्यंत. तर अशा प्रकारे आम्ही पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आहे. तर बघूया आपण आता पुढची माहिती. तर आता आपण हॉटेलच्या बॅक साईडला आलेलो आहोत आणि इथं वरती तुम्ही बघू शकता ही मोरी आहे आणि हा मोरीवाला आहे लक्ष्मण. तर या मोरीचं सगळं पाणी किंवा वॉश बेसिनचं सगळं पाणी इथे येतं. तर सगळं मोरीचं किंवा वॉश बेसिनचं पाणी सगळं इथे येतं एकत्र आणि गाळ खाली राहतो. आणि जे स्वच्छ पाणी आहे ते इथून असं येतं, ते सरळ त्या पाठीमागच्या टाकीमध्ये जातं पाणी. आणि तिथं तुम्ही गेल्यानंतर आम्ही वेगवेगळे पार्टिशन केलेत त्याला, की त्या पार्टिशनमुळं पाणी सतत शुद्ध होत येतं आणि तेच पाणी आम्ही नंतर मग झाडांना वगैरे वापरतो. अशा पद्धतीनं म्हणजे पाण्याचा आपण वापर करतो. आता ही जी टाकी बघताय तुम्ही, ही दुसरी टाकी आहे, म्हणजे जे सांडपाणी स्वच्छ होऊन याच्यामध्ये पडतं आणि ह्या टाकीला खाली आतमध्ये पार्टिशन केलेले आहेत. प्रत्येक जो बॉक्स आहे प्रत्येक बॉक्समध्ये पाणी स्वच्छ होत ह्याच्यामध्ये येतं आणि ह्याच्यामध्ये जे पूर्ण शुद्ध झालेलं पाणी आहे, स्वच्छ झालेलं आहे, ते पाणी मग झाडांना उन्हाळ्यामध्ये आम्हाला घालता येतं. अशा पद्धतीने आम्ही पाणी रियूज करतो. आणि ह्या बाजूला तुम्ही बघताय हे स्टोअर रूम आहे, मोठं स्टोअर रूम, ज्याच्यामध्ये सिलेंडर असतील किंवा छोट्या मोठ्या वस्तू, कांदे, बटाटे आणि अनयूज काही गोष्टी असतात, पातेली वगैरे मोठी, जे अगदी गरजेला लागली की घेतो आम्ही, त्यासाठी हे स्टोअर रूम आहे. ह्याच्या साईडला बघितलं तर अशा पद्धतीनं स्टाफ रूम आहेत. दोन्ही रूममध्ये स्टाफ राहतो इथं. आणि ह्याच्या बाजूला मग त्यांचे टॉयलेट, बाथरूम वगैरे अशा पद्धतीनं त्यांच्यासाठी ते सेपरेट आहे. रूम बघू शकताय, अशा पद्धतीनं स्टाफचे रूम आहेत असे. आणि इथं त्यांना कपाट वगैरे असं दिलंय छोटस असं, आणि ह्याच्यामध्ये त्यांचं साहित्य. तर इथं तुम्ही बघू शकता, म्हणजे हॉटेलच्या तंदूर भट्टीला रोटी भाजण्यासाठी जे तंदूर भट्टीला कोळसा लागतो, तर तो कोळसा आम्ही इथं साठवून ठेवतो. आणि ह्याला असं